आलो मित्रांनो चुलीच्या इकडे आणि लाईट वगैरे सगळी घालवले. तिथं बेड थोडा काळोख पडले आणि आमचे गॅस पण संपले. तर आता जाल पेटवते मी आणि गॅस शेड बघू शकता आपलं कवलं होतं. तर अजून बाकी आहे खोलाखोली. अजून सुरुवात केली कवला उतरवण्यापासून. किंवा मित्रांनो आपल्या घराच्या अख्खे लाकडं आणि आपलं घर बघा सगळं निघले. खाली फक्त पडवीच राहिले पत्रा काढायचे आणि 4 स्टॉक लावलेत. एक खतम झाले, 3 बाकी आहेत. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा ब्लॉग पण आपण कंटिन्यू करूयात. बघूया आज काय काय होतं आणि किती खोलाखोली होणार आहे ते. तर मित्रांनो अर्धे कवला उतरलं त्याने शेड आपलं वरती. शेड बघू शकता आपलं कवलं होतं. तर अजून बाकी आहे खोलाखोली. अजून सुरुवात केली कवला उतरवण्यापासून. भाजी काय पाहिजे तुला? म्हणतात ना ए याला तुला निघत नाही ना भाजी याला झालाय ना तू म्हणत नाही का? चिकन 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 तंदुरी. चिकन तंदुरी मी खाईल, तुला नाही द्या. तो तुला नाही. मसाला मसाला चालला मसाला नसलो जा चल बाय बाय बोल बाय. होत नाही आणि कवलावर काढले तुळशी आपल्या घराची. बघा पूर्ण घराची कवलावर काढले आणि धान बघा 5-6 खातारा. आज बाबू दादाला मामांची तर पाठवले आपल्या, नाही तर त्याने कामच नसतं जास्त करून दिला. तर चला आपले कवलं वगैरे काढलेत, कवलं टाकलेत बाहेर आणि जेवण बनवायला घेतले. भात वगैरे झालं, भाजीच फक्त बनवायचे तर ते घेतले आईंनी बनवायला आमच्या. आणि कपडे वगैरे धुवून सुकून सगळे झालेत. भांड्यांचा पण पसार झाला. तर भाकरी घेतलेत पोरंही खायला. तर त्यांची भांडी निघतील ती घासेल मी थोड्या वेळात. आणि भांडी न्यायचेत किचनमधनं अर्धी. तर आता भांडे वगैरे काढते आणि डबे वगैरे न्यायचेत आपल्या किचनमध्ये शिफ्ट करायचे. हे बघा सगळे कवलं उतरवलेत आपल्या घराची. घरासोबत खूप आठवणी पण आहेत आणि आता होतील काही चेंजेस वगैरे. नवीन घर, नवीन आठवणी वगैरे. तर चला काल भिंती फोडलेलं तर घाण इथंच ठेवलं सध्या. बारावा टाकायला लागेल त्याच्यामुळे. आणि विटा आणि हा आपलं घर. आज किंवा उद्याच्या दिवस ही भिंत दिसेल, नंतर ती पण नसेल. तर चला आवडते घरातली कामं. जसं मिळेल टाईम तसं शूट करेन मी. इथले भाजी वगैरे आणि इथे अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट केले. आम्ही भाजी आणली चिकन वाटण आहे आणि याच्यात पण बस जास्तीचं वाटण बनवून ठेवलेलं आहे भाजीला. तर चला किचनची खोलाखोलीचं अजून टाईम आहे किचनला. वरची भांडी वगैरे सगळे शिफ्ट केलेत तिकडं. आम्ही कैलास राणे आता आलेत. हो भाऊ बाकर नको मी इथे आहे. तर चला आपलं भात पण झालं. आलो मित्रांनो चुलीच्या इकडे आणि लाईट वगैरे सगळी घालवले आहेत. तिथं बेड थोडा काळोख पडले आणि आमचे गॅस पण संपले. तर आता जाल पेटवते मी आणि गॅस पण इकडे शिफ्ट करायचे. वरचं इन्व्हर्टर वगैरे सगळं काढून झालं आपलं किचनमधलं. तर चला पेटवते तोपर्यंत जाल. तर मित्रांनो बघू शकता सगळं आपलं वासं काढलं. शेट आहेत आपलं काम करायला आणि सगळे लाकडं काढलेत घराचे. खाली कचरा पण अर्धा उचललाय बाबूदाचा बॉल. आणि हे बघा वरती जेवढी पण वासं वगैरे होतं सगळं काढलं. खवला पण आधच उतरून घेतली. सगळी कामं झालीत आज. आता फक्त पत्राचा शेड खोलायचा आपल्या किचनचा आणि हे प्लाय काढायचे रूमचे कपाट आणि हा काढायचे. पण भिंत काढल्या शेवणा निघणार. हे वरून टाकलेले आहेत आमचे कपाट.
हे बघा हा एक कपाट आहे या रूममध्ये. ही भिंत फोडल्याशिवाय नाही जाणार, कारण की गल्लीतून जागा नाही आहे, तर कपाट वगैरे तशी घुसत नाही आमची, त्याच्यामुळे स्पेस जाम बारीक आहे. आणि शेटने घेतले वायर फिटिंग करायला, लायटिंगचे अरेंजमेंट, आणि फ्रीज ठेवायचे आपल्या दुकानात. आता दुकानात थोडीशी जागा काढायची, एक मानून काढते. आणि हे बघा आता लादे वगैरे थोडी फुटली वरून, सगळं लाकडं वगैरे अशी धडाधड उसळली तेव्हा. तर चलो मास्टर बॉक्स तिकडे असेल बा, इथं तर नाही माहीत नाही. आता हा मांडांचा रॅक काढतो आणि फ्रीजच्या कोपऱ्याला ठेवायचे आम्हाला. आता इकडचं सगळं खाली करते स्पेस, आणि चलो कामाला लागते. मित्रांनो आपलं इन्व्हर्टर वगैरे काढलं आहे, इथले डबे वगैरे पण नेतात अर्धे इथनं पण खाली केले. भरपूर असं वस्तू खाली करायच्या आहेत, अजून आहेत. तर तत्पूर्वी आपलं फ्रीज खाली करायचे आणि आता त्याला न्यायचे दुकानामध्ये. त्याला आता फ्रीज आपलं खाली करून घेतो. मित्रांनो इंडक्शनचा नवीन सेटअप, देशी जुगाड आपला. आणि इकडे चूल आहे, देवाला इथंच सेटअप केला आहे आप्पाई आमचा. सगळा सेटअप थोडा आमचा उलटा सुलटा झाला आहे थोड्या दिवसासाठी. तर चला हे बघा कपडे वगैरे अर्धे काढताना अर्धे खाली पडताना. मित्रांनो ठाकाटोक चालू आहे. धूल बघा किती लांबपर्यंत आले, पूर्ण दुकानामध्ये पण आले. आणि इथे फ्रीज लावायचे, त्याच्यासाठी स्टँड वगैरे आणले. तर चला तर स्टँड परत न्यायचे आतमध्ये. फ्रीज साफ केलं त्याला आणायचे, स्टँडला लावून आणायचे. आप्पा बोलतात मग चला त्याला न्यायचे आतमध्ये. आतमधले भिंती वगैरे फोडल्या काढले. आणि वरती बघा सगळं ओपन आहे, आपला हाऊस ओपन झालं. कालू बघा कसं झोपलं. वर्क इन प्रोग्रेस. 400 रुपये मजुरी. किती? 500 रुपये मजुरी. 500 रुपये मजुरी. आपण बोलतात 500 रुपये मजुरी. आणि हे बघा सगळं रूम आमचं ओपन आहेत, ओपन शेड होम झालं आहे आमचा. आणि हे बघा ही गल्ली किती छोटी आहे, त्याच्यामुळे आमचे कपडे इथून जात नाही, वरून टाकायला लागायचे. हा एक कबड. दिस इज ऑल्सो. तर आता हे भिंती फोडतील तेव्हा ते बाहेर निघतील आमच्या कपाटा, तसे नाही निघणार, नाही तर वरून घ्यायला लागतील. पण त्याची आवश्यकता नाही आहे, भिंती फोडल्यावरतीच काढतील आमचे कपाटा. आणि आपला पाठीमागचं घर आज बाबूदादा नाही, त्याच्यामुळं जरा शांती आहे. तो जर असतं बाबूदादा तर अजून काम आमचं वाढून ठेवलं असतं त्यांनी. काय बाबूदादा नाही बोला म्हणून आमचं आज घर शांत आहे. आणि त्या आईने ठेवलं आहे जाल करत. तर चला तोपर्यंत हे बघा आपल्या आतमधला सगळा पसारा आवरलेला आहे. आणि सगळं डब्यावर इथे ठेवले. अजून त्यांना मांडण आहे ती आणली बघा दुकानातली, त्याच्यावरती ठेवायचं. आणि अर्धे कपडे आहेत तिथेशी सुकलेले, ते काढून आणलेत, त्यांची घडी वगैरे घालून व्यवस्थित आता वरती लावून ठेवायला लागतील. आणि जे बँडचे कपडे आहेत ते कपड्यात ठेवायला लागतील. तर चला कपडे वगैरे धुलते. आणि आपल्या कोंबड्या आणि आई शोधतात बदका. आता बदक कुठं गेला, बाबूदादा असं तो कारा घेऊन येतो, तर आता बदक कुठे आहेत ते माहीत नाही आम्हाला. चलो अभी करते घर की काम. आई आता आवरात. आणि आपले वासे वगैरे जे काढलेत वरचे ते दाखवते तुम्हाला मी. हे बघू शकता तुम्ही, एवढं फाल्या वासा वगैरे सगळं आमच्या घराचं आहेत. जवळपास 2च तास सगळं पोरा उतरवलं. एवढी फाटे आहेत. आणि हे चांगले ठेवलेत आपण. बाकीच्यांना सगळ्यांना उदं लागले. हो किती उदं लागत नाही लागत. जवळपास 70 ते 80% फाट्यांना आमचे उदं लागले. आणि आमचे घोसाले
वसाल्यांच्या मुंगले बघ असले मोठे मोठे आलंच जाम डेंजर चावतात ते. किंवा मित्रांनो आपल्या घराचे अख्खे लाकडं आणि आपलं घर बघा सगळं निघले. खाली फक्त पडवीच राहिले पत्रा काढायचे, ते पण उद्यात काढून होतील आमची. आणि कामं सगळे होणार आहेत. थोड्या वेळात मांडण पण आतमध्ये घ्यायला लागेल, तर त्याच्या आधी घेते मी कपडे वगैरे लावून. कपडे लावून घ्यायचेत मला, तर चला कपडे सगळे जुळून घेते. चहा ठेवले इंडक्शन होते, काय टाकायचं आता दूध. आई गेलं दूध आणायला. आणि बघा आपल्या देवबत्तीवर सगळे इकडेच चालले. आणि चूल नाही पेटवली, भाकरी बनवायची ते पण इंडक्शन होते. पुढे मित्रांनो हे बघा आमच्या भाकरी आणि शेटने आणून दिले बिर्याणी आणि ब्लूबेरी ब्रिजर. तर आता घेतले प्लेट आणि बिर्याणी. माझी आई पण राहिली असते अजून. चलो अभी खाते हम खाना. बाबा बिर्याणी आपली फुटलेली आहे आणि 4 स्टॉक लावलेत, 1 खतम झाले, 3 बाकी आहेत. ते पण नंतर. बाय बाय. आजचा ब्लॉग पण इथेच एंड करते.